नमस्कार मित्रांनो, एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर तुमच्यापैकी आता भरपूर मुलांचे ग्राउंड ऑलमोस्ट संपलेले आहेत आणि फक्त काही ठराविक जिल्ह्यांचे एस-आर-पी-एफचे ग्राउंड बाकी आहेत. तर ते झाल्यानंतर म्हणजे मे महिन्यामध्ये आपली ही पूर्ण पोलीस भरती प्रक्रिया संपणार आहेत आणि ही पोलीस भरती प्रक्रिया संपल्यानंतर अ, नवीन 20,000 पोलिसांची पदभरती होणार आहेत. तर याच्या संदर्भात खूप सारी मोठ्या प्रमाणामध्ये माहिती समोर येत. तर ही माहिती खरी आहेत का? आणि जर खरी असेल तर नेमकी पोलीस भरतीला कधी सुरुवात होईल? नवीन पोलीस भरतीला कधी सुरुवात होईल? एस-आर-पी-एफमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत, तर त्या भरल्या जातील का? तर याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणारच आहेत, की नेमकी ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि काही जण म्हणत आहेत, की नाशिकचा जो कुंभमेळा आहे, तो होण्यापूर्वी आपलं जे नवीन पोलीस भरती घेण्यात येईल. तर ही माहिती खरी आहेत की खोटी आहेत? तर याच्या संदर्भात मी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. आणि आणि तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला Instagramवरती या पेजवर फॉलो करून विचारू शकता. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर राज्यात 20,000 पोलिसांची पदभरती होणार का? तर याच्या संदर्भात जर माहिती बघायची झाली तर माझ्या माहितीनुसार राज्यात येणाऱ्या काळामध्ये 17,000 ते 18,000 पदांची पदभरती होऊ शकते आणि 17,000 ते 18,000 मी का म्हणत आहे, तर याच्यामागे कारण आहेत. तर आता सध्या तरी महाराष्ट्र पोलीस शासनामध्ये 8,000 ते 10,000 पदे महाराष्ट्र पोलीसचे जे आहेत रिक्त आहेत आणि राहिलेले जे पद आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये जे आहेत आता पदभरती म्हणजे नवीन पोलीस स्टेशनला मान्यता मिळाली आहे, तर तिथे पदसंख्या वाढेल. छत्रपती संभाजीनगरलाही अ, पदसंख्या वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण की ते 1-2 ठिकाणी पोलीस स्टेशन बनणार आहेत आणि त्याला जसं शासनाद्वारे मान्यता मिळेल, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पदे वाढतील. पुणे साइडला सुद्धा झालेलंच असं आणि भरपूर जिल्ह्यांमध्ये होणार आहेत आणि एस-आर-पी-एफमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत आता आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी एस-आर-पी-एफचे गट स्थापन करण्याची सुद्धा मागणी होत आहे. तर तिथे जर गट स्थापन झाला तर एस-आर-पी-एफमध्ये अजून जागा वाढतील आणि महाराष्ट्र पोलीस शासनामध्ये जे आहेत, महाराष्ट्र पोलीसमध्ये जे आहेत 17,000 ते 18,000 पदांची म्हणजे दोन्ही मिळून एस-आर-पी-एफ आणि महाराष्ट्र पोलीसचं जे पोलीस शिपाई पद तर 17,000 ते 18,000 पदांची भरती होऊ शकते. तर याच्या संदर्भात जशी माहिती येईल तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल. तर अजूनही एकदा सांगतोय, तर भरपूर जिल्ह्यांमध्ये नवीन पोलीस स्टेशन स्थापित करण्यात येत आहेत. तर तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस शिपाईची पदे वाढणार आहेत. तर त्यानुसार जरी माझ्या माहितीनुसार तरी 17,000 ते 18,000 पदांची आपली भरती होऊ शकते आणि 20,000 पदांची जर झाली तर खूपच चांगले आहेत. आपल्यासाठीच चांगले आहेत आणि शासनाला याच्यासाठी तर आपल्याला म्हणजे धन्यवाद करावा लागेल, की ते कंटिन्यू पोलीस भरती घेत आहेत आणि आता कळेल आपल्याला नेमकी पुढची पोलीस भरती कधी होईल. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणत आहेत. तर नोव्हेंबरपर्यंत माझ्या माहितीनुसार तरी व्हायला पाहिजेत नवीन पोलीस भरतीची सुरुवात.